नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. संरक्षण दलातल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी वन रँक वन पेन्शन योजना लागू करण्याबाबत केंद्र सरकार वचनबद्ध, अरुण जेटली यांचं निवेदन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकाचा आराखडा राज्य सरकार 2 आठवड्यात करणार मंजूर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या 1 सप्टेंबरपासून दुष्काळग्रस्त भागाचा करणार दौरा. उत्कृष्टतेच्या मार्गावरून जाणाऱ्यांची कदर होणं आवश्यक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांचं मत. देशात उद्योजकता आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी बँकांनी पुढाकार घेण्याचं राज्यपालांचं आवाहन. आणि जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भारतीय संघाने केली निराशा. नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त. संरक्षण दलातल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी वन रँक वन पेन्शन योजना लागू करण्याबाबत सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलंय. ते काल नवी दिल्ली इथे एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. या योजनेची अंमलबजावणी काही सिद्धांतांवर आधारित असली पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं. गेल्या काही दिवसात या योजनेसाठी आंदोलन करणारे संरक्षण दलाचे माजी कर्मचारी आणि सरकारमधले मतभेद बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहेत असंही ते म्हणाले. अर्थव्यवस्थेला बोजड ठरतील अशा मागण्या करण्याबाबत त्यांनी सावधगिरीचा इशारा दिला. अर्थव्यवस्थेमध्ये विशिष्ट निकष आणि शिस्त आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधणार आहेत. सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाचं प्रक्षेपण होणार असून या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधानांनी शेतकरी, विद्यार्थी, शिक्षक यांच्याशी संवाद साधलाय आणि विविध विषयांचा आढावाही घेतला आहे. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, संयुक्त जनता दल, काँग्रेस आघाडीची स्वाभिमान रॅली आज पाटण्यात होणार आहे. या रॅलीमध्ये काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी सहभागी होणार आहेत. मात्र समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंग यादव उपस्थित राहणार नाहीत अशी शक्यता आहे. भारतीय रेल्वेनं शून्य अपघात मोहीम राबवायला हवी असं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलंय. दिल्लीत भरवण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय रेल्वे परिषदेच्या समारोप सत्रात ते बोलत होते. कुठल्याही वाहतूक यंत्रणेनं सुरक्षित व्यवस्था देणं अत्यावश्यक असतं आणि त्यासाठी एकात्मिक प्रयत्न, आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षित मनुष्यबळ या गोष्टी आवश्यक असतात. रेल्वे फाटकानजीक होणारे अपघात टाळण्याकरताही योग्य त्या तंत्रज्ञानाचा वापर करणं गरजेचं असल्याचं प्रभू यांनी सांगितलं. मुंबईमध्ये इंदू मिलच्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकाचा आराखडा राज्य सरकार 2 आठवड्यात अंतिम करण्याची शक्यता असल्याचं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलंय. ते मुंबईमध्ये वार्ताहरांशी बोलत होते. या आराखड्याचा प्रस्ताव अंतिम करण्याचे अधिकार राज्य मंत्रिमंडळानं मुख्यमंत्र्यांना दिले आहेत असं त्यांनी सांगितलं. या स्मारकाच्या आराखड्याबाबत 2 वास्तुविशारदांनी गेल्या आठवड्यात सादरीकरण केलं होतं. पुढच्या आठवड्यात हे सादरीकरण मंत्रिमंडळासमोर मांडलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावाला मंजुरी दिल्यावर स्मारकाच्या उभारणीसाठी बोली मागवण्यात येईल असं मुनगंटीवार यांनी सांगितलं. या स्मारकासाठी 600 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्यासाठी आवश्यक ती तरतूद करण्याची राज्य सरकारची तयारी आहे असंही ते म्हणाले. दक्षिण काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात काल एका लष्करी तळावर झालेल्या अपघाती बॉम्बस्फोटात लष्कराचे 18 जवान जखमी झालेत. त्यापैकी 7 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना बदामीबाग इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. एका लष्करी अधिकाऱ्यानं ही माहिती दिली. पुलवामा जिल्ह्यातल्या कोअर बॅटल स्कूलमधल्या छावणीत हा स्फोट झाला. हा स्फोट नेमका कशामुळे झाला ते अद्याप समजलेलं नाही, पण हा अपघाती बॉम्बस्फोट असावा असा कयास आहे. याबाबत अधिक चौकशी करण्यात आल्यानंतरच स्फोटामागचं कारण कळू शकेल असंही या अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं. पण सध्या तरी हा घातपाताचा प्रकार नसावा असं त्यांनी सांगितलं. शीना बोरा प्रकरणी 2012 मध्ये चौकशी करताना निष्काळजीपणा झाल्याचं आढळल्यास कारवाई करण्यात येईल असं राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी सांगितलंय. रायगड पोलिसांनी 2012 मध्ये शीना बोराच्या कथित हाडांचा सापळा मुंबईच्या जे रुग्णालयाकडे पाठवला. त्यावेळी या प्रकरणाविषयी कोणताही गुन्हा नोंदवला नव्हता. तसंच अपघाती मृत्यू म्हणून कसलीही नोंद केली गेली नाही असंही पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनी काल पत्रकारांना सांगितलं. शीना बोराविषयी 2012 मध्ये रायगड पोलिसांकडून हत्या अथवा अपघाताचा गुन्हा नोंदवला गेला नव्हता
आणि त्याच्या चौकशीचे आदेश कोकण विभागाच्या पोलीस महासंचालकांनी दिले आहेत असंही ते म्हणाले। दरम्यान या प्रकरणातल्या तिन्ही आरोपींच्या दूरध्वनीवरच्या संभाषणाचा तपशील पोलिसांच्या हाती लागलाय। तसंच ज्या गाडीत शीना बोरा हिची हत्या झाली त्या गाडीचा ठावठिकाणा समजला असून अद्याप ती पोलिसांनी ताब्यात घेतलेली नाही। इंद्राणी मुखर्जीचा मुलगा मिखाईल बोरा याची सध्या पोलीस उलट तपासणी घेत आहेत। संजीव खन्ना आणि इंद्राणी मुखर्जी हे दोघंही उलट तपासणीत शंकास्पद उत्तरं देत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। इंद्राणी, तिचा वाहन चालक आणि संजीव खन्ना यांना शीनाचा मृतदेह ज्या ठिकाणी पुरण्यात आला तिथे पोलीस घेऊन जाणार असल्याचंही समजतं। राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती असून येत्या 1 सप्टेंबरपासून दुष्काळग्रस्त भागाचा आपण दौरा करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल अहमदनगर इथे दिली आहे। सरकारनं 20,000 गावं दुष्काळमुक्त करण्याचा तसंच जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। दुष्काळग्रस्त भागाला निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली आहे। अहमदनगर इथल्या गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी काल केलं त्यावेळी ते बोलत होते। दरम्यान राज्यातली जवळपास 6,000 गावं जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून टंचाईमुक्त झाल्याची माहिती अहमदनगर जिल्ह्यातल्या प्रवरानगर इथे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील रौप्य महोत्सवी पुरस्कार वितरण समारंभात मुख्यमंत्र्यांनी दिली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर सदानंद मोरे होते। यावेळी डॉक्टर सुधीर रसाळ यांना साहित्य सेवा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। बंद गिरणीच्या जागेवर आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सरकारशी चर्चा केली पाहिजे असं मत गिरणी कामगारांचे नेते दत्ता इसवलकर यांनी काल सोलापूर इथे मांडले। आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोलापूर इथल्या बंद पडलेल्या लक्ष्मी विष्णू गिरणी कामगारांचं 15 ऑगस्टपासून बेमुदत धरणं आंदोलन सुरू आहे। बंद गिरणी कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी इसवलकर यांनी यावेळी कामगारांना मार्गदर्शन केलं। सोलापूर शहरातली लक्ष्मी विष्णू गिरणी बंद होऊन 20 वर्ष झाली, मात्र गिरणीत काम करणाऱ्या 3,500 कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असून अजूनही त्यांना आपल्या हक्काचं घर मिळालेलं नाही। आंदोलनाला 15 दिवस होऊनही प्रशासनानं याची दखल घेतली नाही, यामुळे कामगारांमध्ये असंतोष पसरला आहे। उत्कृष्टतेच्या मार्गावरून जाणाऱ्यांची कदर करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यावी असे विचार ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि साहित्यिक डॉक्टर जयंत नारळीकर यांनी काल नागपुरात व्यक्त केले। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 102वा दीक्षांत समारंभ झाला त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर नारळीकर बोलत होते। या कार्यक्रमाला नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सिद्धार्थ काणे, प्रकुलगुरू, विद्याशाखांचे अधिष्ठाता आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य उपस्थित होते। यावर्षी नागपूर विद्यापीठाच्या वतीनं डॉक्टर वसंत रायपूरकर यांना डॉक्टर ऑफ लेटर्स अर्थात समाज विज्ञान पंडित ही पदवी बहाल करण्यात आली। यावर्षी 448 जणांना पीएचडी अर्थात आचार्य पदवी देण्यात आली। तसंच विविध विषयात प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकांनी सन्मानित करण्यात आलं। देशात उद्योजकता आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा असं राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी मुंबईत सांगितलं। राज्यपालांच्या हस्ते बँकिंग क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बँकांना पुरस्कार देण्यात आले त्यावेळी ते बोलत होते। भारतीय स्टेट बँक, बडोदा बँक, एचडीएफसी, कोटक महिंद्रा बँक, डॉइश बँक आणि ॲक्सिस बँक या बँकांनी केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। सीडर मॅनेजमेंट कन्सल्टिंगच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। देशाच्या शैक्षणिक क्षेत्राच्या विकासात बँकांचं मोलाचं योगदान आहेच। आता गरीब आणि मध्यम कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना देश विदेशात उच्च शिक्षणासाठी बँकांनी आर्थिक मदत करण्याचं आवाहनही राज्यपालांनी यावेळी केलं। संस्कृत दिनाच्या पार्श्वभूमीवर काल मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागानं एका सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। संस्कृत या प्राचीन भाषेची ओळख नवीन पिढीला व्हावी तसंच या भाषेचं महत्त्व कळावं यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। संस्कृत विभागाच्या प्रमुख गौरी माऊलीकर यांनी कार्यक्रमामागची संकल्पना स्पष्ट केली। शालेय विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेचं शिक्षण अनिवार्य करावं, त्यामुळे त्यांना हिंदी भाषेवरही प्रभुत्व मिळवता येईल असंही त्या म्हणाल्या। संस्कृत भाषेचं शिक्षण ऑनलाईन देण्याबाबत विचार सुरू असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं।
राष्ट्रीय समाज पक्षाचा 12वा वर्धापन दिन काल नागपुरात झाला। पक्षाचे संस्थापक महादेव जानकर, ग्रामविकास, महिला आणि बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे, शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, रिपब्लिकन नेते रामदास आठवले यावेळी उपस्थित होते। राज्यात दुष्काळाचं सावट आहे, मात्र शेतकऱ्यांनी सरकारवर जो विश्वास दाखवला त्याला आम्ही पात्र ठरू, असं यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या। शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा असं मत विनायक मेटे यांनी व्यक्त केलं। शेतकरी दुष्काळानं होरपळतो आहे, मात्र राज्यकर्त्यांना त्याचं काही वाटत नाही असं राजू शेट्टी म्हणाले। एकत्र राहून काय करू असं रामदास आठवले यांनी सांगितलं। पक्षाची ताकद वाढवण्याचं आवाहन पक्षाचे संस्थापक महादेव जानकर यांनी यावेळी केलं। अंदमान इथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या 4थ्या विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड होणं हा मला गुरुस्थानी असलेल्या नरहर कुरुंदकरांचा गौरव आहे असं ज्येष्ठ विचारवंत शेषराव मोरे यांनी म्हटलंय। विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल काल नांदेडमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला, तेव्हा सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते। कुरुंदकर यांच्यामुळेच मी स्वतंत्र विचार करायला शिकलो असं सांगून मोरे म्हणाले की माझ्या ग्रंथनिर्मितीवर त्यांचा प्रभाव आहे। सत्कारानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्याचे अभ्यासक डॉक्टर अभिराम दीक्षित यांनी शेषराव मोरे यांची प्रकट मुलाखतही घेतली। चित्रकार पूर्वी पारिख यांच्या कृष्णा इन नवरस या कृष्ण जीवनावर आधारित चित्रांचं प्रदर्शन मुंबईतल्या कमलनयन बजाज कला दालनात भरवण्यात आलं होतं। या चित्रांद्वारे चित्रकर्तीनं नवरसातले विविध भाव प्रकट करण्याचा प्रयत्न केला आहे। चीनमध्ये बीजिंग इथे सुरू असलेल्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत काल भारतीय संघानं निराशा केली आहे। थाळीफेक स्पर्धेत अंतिम फेरीत दाखल झालेल्या विकास गौडाला 9व्या स्थानावर समाधान मानावं लागलं, तर चालण्याच्या आणि इतर स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना विशेष कामगिरी करता आली नाही। दुसरीकडे जमैकानं या स्पर्धेतला आपला दबदबा कायम ठेवताना पुरुषांच्या 4x100 मीटर प्रकाराचं सुवर्णपदक पटकावलं। जमैकाच्या संघामध्ये जगातला वेगवान धावपटू उसेन बोल्ट, असाफा पॉवेल, नेस्टा कार्टर आणि निकेल मीड यांचा समावेश होता। या संघानं 37.36 सेकंदात ही शर्यत पूर्ण केली। बोल्टन यापूर्वी 100 आणि 200 मीटर शर्यतीचं सुवर्णपदक पटकावून त्याच्या खात्यात 3ऱ्या सुवर्णपदकाची नोंदही झाली आहे। हवामान येत्या 24 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। संरक्षण दलातल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी वन रँक वन पेन्शन योजना लागू करण्याबाबत केंद्र सरकार वचनबद्ध, अरुण जेटली यांचं निवेदन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकाचा आराखडा राज्य सरकार 2 आठवड्यात करणार मंजूर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या 1 सप्टेंबरपासून दुष्काळग्रस्त भागाचा करणार दौरा। उत्कृष्टतेच्या मार्गावरून जाणाऱ्यांची कदर होणं आवश्यक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांचं मत। देशात उद्योजकता आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी बँकांनी पुढाकार घेण्याचं राज्यपालांचं आवाहन। आणि जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत भारतीय संघाने केली निराशा। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।